नमस्कार मित्रमैत्रिणींनो. किराणा दुकानात किंवा प्रवासात नाही का बस थांब्यावर किंवा हॉटेलच्या बाजूला अशा चिक्की किंवा गोळ्या तुम्हीही खरेदी केल्या असतील. तुम्ही कधी त्या गोळ्या घरी कशा बनवता येतील असा विचार केला का कधी? कारण प्रवासात ना जर लहान मुलं असतील ना तर हमखास तुम्ही या गोळ्या खरेदी केल्याच असतील, हे 100%. तर त्या बनवायला जेवढ्या सोप्या आहेत ना तेवढ्याच पौष्टिक गुणांनी सुद्धा भरपूर आहे आणि कधीही खाता येतात, अतिशय चविष्ट लागतात आणि लहान मोठे सर्वच जण याला खूप आवडीने खातात. तर चला आज आपण हीच रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया. तर त्यासाठी आपल्याला मी इथे 250 ग्रॅम म्हणजे पावशेर आवळे घेतले आहे आणि मध्यम आकाराचे घ्यायचे. अगदी खूप मोठे किंवा खूप बारके आवळे घ्यायचे नाही. आणि धुवून हे पुसून घेतले आहे मी. स्वच्छ धुवून घ्यायचे आधी आणि डाग लागलेले, किडलेले, सडलेले आवळे वापरायचे नाही. अतिशय चांगले टवटवीत आवळे वापरायचे आहे आणि फ्रेश आवळे वापरायचे. आता हे आवळे ना आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. तर त्यासाठी असं वाफवण्यासाठी एक जाळी ठेवायची. कढईमध्ये पाणी घातलं आहे खाली 2 ग्लास भरून आणि त्याच्यावर ही जाळी ठेवून व्यवस्थित पॅक करायची आहे छान. आणि आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं छान आवळे मऊ पडेपर्यंत ते वाफवून घ्यायचे आहे. तर आता 15 मिनिटानंतर तुम्हाला मी दाखवते. 15 मिनिटात छान आवळे असे वाफवून झालेले आहे. आणि काय होतं ना, वाफवले की नाही हे बघण्यासाठी असा काटा चमचा त्यात टोचून बघायचा. तो असा अलगदच आतमध्ये जात असेल याचा अर्थ आवळे छान शिजले आहेत. आणि त्याच्या ना अशा पाकळ्यासुद्धा बाहेर झालेल्या तुम्हाला दिसतील, म्हणजे उमललेल्या दिसतील. हे बघा तुम्ही जाळीमध्ये बघू शकता, काही आवळ्यांच्या ना अशा पाकळ्या उमलल्या आहे. अगदी अलगद तुम्ही दाबून बघितलं ना तरी त्याच्या पाकळ्या छान अशा सुटून जातात. तर आपल्याला आता ह्याची ना बी बाजूला करून टाकायचे आहे आणि पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे, म्हणजे सुट्ट्या करून घ्यायच्या सगळ्या. तर पूर्णपणे गार करून घ्यायचा आधी आवळा आणि त्यानंतर अशा पाकळ्या त्याच्या करून घ्यायच्या आहे. तर मी इथे आज 250 ग्रॅम आवळा वापरला आहे. तर तुम्ही अर्धा किलो 1 किलो असं प्रमाणसुद्धा वापरू शकता. पण आपण जे बाकीचे पदार्थ वापरणार आहोत तर त्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही ते दुपटीने वाढवायचं आहे. तर असे सगळे पाकळ्या मी मोकळ्या करून घेतल्या आहे. तर आता पूर्ण गार आहे हा आवळा. त्यानंतर तो मिक्सरच्या भांड्यात घालायचा आणि अजिबात पाणी घालायचं नाही आहे. पाणी न घालता आपल्याला याची पेस्ट तयार करायची आहे. तर त्याच्यामध्ये ना मी 1 इंच आलं सोलून स्वच्छ धुवून घेतलं आणि ते सुद्धा त्याच्यासोबत घातलं आहे. आता हे बघा, ही पेस्ट अशी तयार करायची आहे. म्हणजे हे तुम्हाला मिक्सरमध्ये फिरवताना ना जरा वेळ लागू शकतो. कारण काय होतं, आपण याच्यात पाणी वापरलं नाही ना, त्यामुळे थोडा वेळ जातो. हलवत त्याला सारखं बंद चालू करत अशी पेस्ट तयार करून घ्यायची. आता ही पेस्ट मला लगेच बनवायला घ्यायची होती. पण काय झालं ना, माझ्याकडे 3-4 तास लाईट गेली होती. त्यामुळे मला हे पेस्ट काढून ना फ्रीजमध्ये ठेवावी लागली. त्यामुळे ती अशी कडक झाली आहे. आता फ्रीजमधून काढली आहे लाईट आल्यानंतर आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते आहे. तर आता आपण याचं कढईमध्ये ती पेस्ट घालायची लगेचच आणि थोडीशी परतायची. अगदी 2 मिनटं परतली की त्याच्यानंतर 250 ग्रॅम आवळ्यासाठी इथे 160 ग्रॅम मी गूळ वापरला आहे. तर तुम्हाला अधिक गोड आवडत असेल तर मग 180 किंवा 200 ग्रॅम गूळ वापरू शकता. पण अगदी बारीक चिरून घ्यायचा. कारण काय होतं ना, त्याचे जर मोठ्या गाठी राहिल्या ना तर शिजायलासुद्धा जास्त वेळ लागतो. त्यासाठी तो एकतर किसून घ्या किंवा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो सतत ढवळत आपल्याला असा शिजवत राहायचा आहे. याला अजिबात सोडायचं नाही, नाहीतर ते तळाला लागण्याची शक्यता असते. आता ते शिजतंय तोपर्यंत इथं आपण 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतला आहे आणि थोडंसं पाणी घालून याची एक पेस्ट तयार करून ठेवायची आहे. आता ही ट्रेंडिंग रेसिपी आहे आणि तुम्ही बऱ्याचदा यूट्यूबवर बघितलीसुद्धा असेल. तर माझ्याकडून काही चुका झाल्या आहे हे बनवताना. तर तुमच्यासोबतही अशा चुका होऊ शकतात, तर त्या मी तुम्हाला सांगते. हे बघा, असं रवाळ टेक्स्चर आलं आहे याला आणि किती सुंदर असा रंग तयार झाला आहे. आता तुम्हाला याच्या गोळ्या करायच्या नसतील, वडी करायची नसेल तर हे बघा असंच, आता हे छान शिजले. असंच तुम्ही काचेच्या बरणीत थंड झाल्यावर भरून ठेवलं ना तसंसुद्धा ते खायला खूप छान लागतं. म्हणजे आंबट गोड चटणी किंवा मग नाही का जॅम म्हणूनसुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. आता त्याच्यामध्ये आपण नाही का थोडं शिजल्यानंतर 1 चमचा साजूक तूप घातलं आहे आणि ते सुद्धा छान मिसळून घ्यायचं. आता आवळ्याचा थोडा आंबटपणा आणि थोडासा नाही का तुरटपणा ह्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील ना तर मग 160 ग्रॅम गूळ त्याच्यामध्ये परफेक्ट आहे. तर आता काय करायचं, थोडं चटपटीत करण्यासाठी 1 छोटा चमचा
आपलं रोजचं वापरातलं मीठ आणि 1 छोटा चमचा काळं मीठ त्याच्यामध्ये मी घातलं आहे. तर मिठाचं प्रमाण ना तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता. पण याला ना मिठामुळे खूप छान चव येते. तर आता थोडंसं त्याला अजून चटपटीत करण्यासाठी आपण अर्ध्या लिंबाचा रस घातला आहे. म्हणजे जवळपास 2 चमचे लिंबाचा रस असेल हा, तर तेवढा घालायचा आणि मस्त हे ढवळून घ्यायचं आहे. हे बघा आता मिश्रण आपलं ना हळूहळू घट्ट होत चाललं आहे आणि कढईसुद्धा सोडायला लागला आहे. पण अजून थोडा चिकटपणा आहेच त्याच्यात. तर आता ह्या स्टेजला त्याच्यामध्ये आपण जी स्लरी तयार करून ठेवली ना कॉर्नफ्लोअरची, ती त्याच्यामध्ये आपण ती पूर्ण घालायची आहे. तर माझ्याकडून काय चूक झाली ते सांगते. याच्यामध्ये ना जवळपास 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर असायला पाहिजे होतं. तर मी 1च चमचाचं कॉर्नफ्लोअर वापरलं आहे. त्यामुळे काय झालं, माझी वडी नीट तयार झाली नाही. म्हणजे ती तुम्ही रेसिपीमध्ये बघितली असेल, अशी जेलीसारखी बनायला पाहिजे होती ना, तर तशी ती तयार झाली नाही. तर त्यासाठी ना तुम्ही इथे 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर वापरायचा आहे किंवा मग चूक झालीच तर मग इथे मी तुम्हाला सांगते काय करायचं. आता इथं अर्धा छोटा चमचानं मी लाल तिखटसुद्धा घातली आहे. कारण मला ना त्याचा तो असा चिंचेची गोळी तुम्ही खाल्ली असेल ना, ती कशी लागते ना चटपटीत छान मस्त. थोडासा तिखटपणा, थोडासा तुरटपणा, आंबटपणा असं लागतं ना, तर ते खूप छान लागतं त्याच्यामध्ये. तर त्यासाठी अगदी थोडीशी घातली आहे. लहान मुलांसाठी बनवत असाल ना, तर नका घालू किंवा मग काळी मिरी पूडसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता हे शिजवत असताना ना, पूर्ण शिजवत असताना आपण पूर्ण लो गॅसवरच हे शिजवलेलं आहे आणि आता बघू शकता तुम्ही हे बघा, गोळा कसा गोल 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 फिरायला लागला आहे, अजिबात कढईला चिकटत नाही आहे. तर आता मी गॅस बंद केला आहे आणि शेवटी आपण 1 चमचा वेलची पावडर घातली आहे. तर 3-4 हिरवी वेलची मी कुटून घेतली होती साखरेत, तर ती घातली आहे. म्हणजे त्याच्याने छान असा सुगंधसुद्धा येतो. तर आता हे मिश्रण आपलं छान तयार आहे. आता गॅस बंदच केलेला आहे आपण. तर आता खालच्या ताटाला ना आधी तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे गरम गरम असलेलं आपलं सारण जे तयार झालं आहे, तर ते त्याच्यावर घालायचं आहे आणि आपल्याला आता हे नाही का एक अशी चपटी वाटी घ्यायची. म्हणजे ज्या वाटीला खाली डिझाईन वगैरे नाही ना, अशी वाटी घ्यायची आहे आणि त्याला तूप लावून घ्यायचं आणि त्या वाटीने असं ही वडी थापून घ्यायची आहे. तर वडी थापताना ना थोडीशी आपली बोट आहे ना, बोटापेक्षा जरा थोडी जाडीची थापायची. तर माझ्याकडे काय झालं ना, माझं काय चुकलं इथे की थोडीशी मी जास्तच पातळ ती थापून दिली. त्यामुळे काय झाली ती प्लेटला चिटकून गेली आणि म्हणजे निघत होती, चाकूने अशी काढली ना वरवर तर निघत होती. पण ती शेप त्याचा बिघडत होता, म्हणजे जशाचा तसा राहत नव्हता. तर त्यामुळे थोडीशी तुम्ही थापताना काय करा, थोडी जाड थापायची आहे ती. तर हे बघा माझी थापून झाली आहे आणि पूर्णपणे गारसुद्धा झाली आहे. तर आता ही ना 2 तासानंतर मी तुम्हाला दाखवते. 2 तास छान ती सेट झाली आहे. तर आपण ही फ्रीजमध्ये वगैरे ठेवलेली नाही. तर असंच आता माझ्यासारखंच तुमचंसुद्धा काही बिघडलं असेल तर काय करायचं मग, आता छान त्याला नाही का आपल्या छोट्या छोट्या अशा वड्या पाडून घ्यायच्या आहे. जशा अगदी छोटे-छोटे असतात ना, क्यूब असतात बघा, तसे क्यूब त्याचे करून घ्यायचे आहे. तर मी सगळे असे चौकोन तुकडे त्याचे करून घेतले आणि एवढी सुंदर रंग आला आहे ना त्याला आणि चव तुम्हाला काय सांगू मी, एवढी चविष्ट झाली आहे ना. म्हणजे आवळा आपल्यासाठी किती आरोग्यदायी हे तर तुम्हाला माहीतच आहे. केसांसाठी, डोळ्यासाठी किंवा त्वचेसाठी सुद्धा, स्मरणशक्ती सगळ्याच गोष्टीसाठी तो चांगला आहे आणि 12ही महिने ही वडी आपण खाऊ शकतो. तर एकदा बनवून ठेवली ना, तर आता तुम्ही हे 6 महिने, वर्षभरसुद्धा फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता. तर हे बघा किती छान असे क्यूब दिसत आहेत की नाही, अगदी चॉकलेटसारखं दिसतं आहे आणि मुलंसुद्धा खूप आवडीने खातील. तर काय करायचं, आता मी ही असा एक कोपरा तुम्हाला उचलून दाखवते. हे बघा अलगद उचललं जातं आहे, फक्त त्याचा शेप बिघडतो आहे. तर काय करायचं, त्याच्या अशा गोळ्या करून घ्यायच्या आहे आणि एकसारखा आपण कट केला आहे, त्यामुळे गोळ्याचा आकारसुद्धा एकसारखा येणार आहे आपला. त्यासाठी ते कट करून घ्यायचं आहे. म्हणजे असंच घेऊन आपण जर बनवलं तर लहान मोठी गोळी तयार होणार. समजा असं चौकोन तुकडे करून घेतले ना, तर एकसारख्या गोळ्यांचा आकार येणार आहे आपला. तर हा पौष्टिक आणि आपला आरोग्यदायी आवळा असा तयार करायचा आहे आपल्याला. तर आता त्याला नंतर काय करायचं, हे बघा ही अशी वडी तयार झाली ना, ही अशीसुद्धा ठेवू शकतो आपण. तर काय होतं ना, बऱ्याच वेळेस आपण ट्रेंडिंग रेसिपी म्हणून नाही का बनवायला जातो आणि कधीतरी आपल्याकडून काहीतरी छोट्या मोठ्या चुका होतात. पण त्या चुकांतून सुद्धा आपण काहीतरी नवीन शिकतो. तर मला बनवायची होती वडी आणि तयार झाल्या आता ह्या गोळ्या आणि बघा तुम्ही किती सुंदर तयार झाल्या आहे. गुलाबजामसारखंच दिसायला लागले आहे. तर मी काय केलं आहे, थोडे थोडे आपण एक प्लेटमध्ये काढून घ्यायच्या
आणि त्याच्यावरनं इथे मी पिठी साखर घेतली आहे. आता ही पिठी साखरनं मी जी धागा मिश्री म्हणतात ना, त्या धागा मिश्रीची मी पिठी साखर तयार केलेली आहे. म्हणजे आपले नॉर्मल साखरची नाही ती, तर धागा मिश्रीची मी बनवून घेतली आहे. तर ती अशी चाळून त्याच्यावर टाकायची आणि अलगद अशी प्लेट नाही का अशी फिरवून घ्यायची. म्हणजे सर्व बाजूला त्याला छान असं साखरेचं कोटिंग येणार आहे. म्हणजे जशी तुम्हाला रेडीमेड मिळते की नाही दुकानावर, तशीच अगदी गोळी तयार झाली आहे. आणि चव म्हणाल ना, अगदी तशीच चव आहे त्याची. रेडीमेड गोळ्यांसारखीच चव झाली आहे. ही गोळी ना रोज तुम्ही जेवणानंतर, सकाळचं जेवण किंवा दुपारचं किंवा संध्याकाळचं, रात्रीचं जेवण झालं ना, की रोज 1-1, 2-2 गोळ्या तुम्ही खा. मुलांनासुद्धा द्या आणि त्याच्यामुळे ना रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते. त्यामुळे लहान मुलांना तर हमखास द्याच आणि सर्वच जणं खा घरातले. आता मी काय केलं, अशा आपल्याकडे सॉसच्या रिकाम्या बॉटल असतात बघा काचेच्या, तर त्याच्यामध्ये ना सगळ्या गोळ्या भरून घेतल्या आहे. म्हणजे दिसायला पण ती किती छान दिसतं ना, रेडीमेड बॉटल बाहेरून आणल्यासारखंच दिसतं. तर अशा सर्व बॉटलमध्ये भरून घेतल्या आणि ही बॉटल फ्रीजमध्ये ठेवून द्यायची किंवा बाहेर ठेवली तरीसुद्धा ह्या गोळ्या खराब होत नाही. अगदी 5 ते 6 महिने छान चालतात. आणि हे बघा अशी छान चटपटीत रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.